श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिवाळ्यातील विषाणूजन्य आजार याविषयी डॉक्टर जयराज नायर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. श्रोतेहो नमस्कार. आपणास सगळ्यांना नवीन वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा. हिवाळा ऋतू आला की लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतो, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला व न्यूमोनिया या आजाराचं आगमनही होतो. या आजाराचं मुख्य कारण म्हणजे व्हायरस. याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. व्हायरस म्हणजे काय? व्हायरस हे अतिशय सूक्ष्म जीवी असतात. व्हायरस हे एवढं सूक्ष्म असतात की साधारण मायक्रोस्कोपनी सुद्धा हे दिसत नाही. या सूक्ष्मजीवीला बघायला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपसारखे विशेष यंत्र लागतात. सर्दी, खोकला व न्यूमोनिया निर्माण करणारे व्हायरस वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे रायनो व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सायशल व्हायरस, कोरोना व्हायरस तर सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्याचबरोबर इन्फ्लुएन्झा व पॅरा इन्फ्लुएन्झा अशा प्रकारचे वेगवेगळे तऱ्हेचे व्हायरस याची लागण असू शकतात. मग हिवाळ्यात याचं प्रमाण का वाढतं? थंडीमध्ये लोक घरात बंदिस्त राहतात. याशिवाय सूर्यप्रकाशाचे प्रमाण पण कमी असतं. हिवाळ्यातील कोरडी हवा या विषाणूला पसरायला मदत करतात. थंडगार वातावरण व्हायरससाठी पोषक असतात. सर्दीचे लक्षण म्हणजे नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, सारखे शिंका येणे किंवा खोकला या स्वरूपाने व्हायरस तोंडातून घशातून निघणारे थेंब मध्ये वाऱ्यातून इतर लोकांना पसरतात. व्हायरस इन्फेक्शन हे स्वमर्यादित असतात. तात्पुरते सर्दीच्या औषधांनी 3 ते 5 दिवसात व्हायरसचे प्रमाण कमी होतो. फक्त प्रतिकारशक्ती ज्या रुग्णांना कमी असते, जसं लहान मुलं, वयस्कर वयोगट, कर्करुग्ण, मधुमेह व हृदयविकार अशा रुग्णांना ह्या आजाराचं न्यूमोनियासारखे रौद्र रूप धरू शकतो. व्हायरसचा निदान करणे फारसा कठीण नाही. डॉक्टर रुग्णांना तपासून त्यांची तपासणी करून हे निदान आरामात करू शकतात. घरात इतर लोक आजारी असले तर लॅबोरेटरी तपासणीची आवश्यकता सुद्धा लागत नाही. तरीही घशात किंवा नाकात कांडीची तपासणी आपण सगळ्यांनी कोरोनामध्ये बघितलेलं आहे. ह्या रीतीने आपल्याला व्हायरसची तपासणी लॅबोरेटरीमध्ये सूक्ष्मपणे करू शकतो आणि कुठल्या प्रकारचा व्हायरसची लागण झाली आहे याची निदान आपण काढू शकतो. अशा प्रकारची तपासणी कमी केलं जातं, कारण उपचारामध्ये फारसा काही फरक होत नाही. सजगता, स्वच्छता आणि योग्य आरोग्य शिस्त याचा अवलंब केल्यास आपण हिवाळ्यातील सर्दीचे त्रासापासून निश्चित दूर राहू शकतो. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक राहणे, शरीराची प्रतिकारशक्ती सक्षम ठेवणे आणि स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे. श्रोतेहो, उद्याच्या भागात आपण हिवाळ्यातील सर्दीबद्दल माहिती घेऊया. श्रोतेहो, आत्ताच आपण हिवाळ्यातील विषाणूजन्य आजार याविषयी डॉक्टर जयराज नायर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे.